ही घरकुलची परिस्थिती दरवर्षी हा पाण्याचा त्रास घरकुलकरांना होतोय। घरकुलकर मुठीत जीव घालून पावसाळ्याच्या ह्या काळामध्ये राहत असतात। अशा प्रकारे चाकरमान कामाला जाण्यासाठी आपल्या गाड्या पाण्यातनं घालून जीव धोक्यात घालून बाहेर पडत आहेत। रात्री पावसाचा प्रवाह एवढा मोठा होता की ही समोरील सीमा भिंत पडून सर्व पाणी घरकुलमध्ये आलेलं आहे। याप्रमाणे राडारोडा बाहेर पडलेला आहे। भिंत कधीही पडू शकते। भिंतीला तडा गेलेले आहेत। भिंतीच्या खालून पाणी येत आहे। स्पॅन रोड चिखली वरती शुद्धीकरण केंद्र आहे। ते केंद्राचीही भिंत पडल्यामुळं ओव्हरफुल पाणी झाल्यामुळं त्याचं पाणी पूर्ण घरकुलमध्ये आलं आहे। अशी ही परिस्थिती जर राहिली तर घरकुल पूर्ण पाणीमय होऊन जाईल। येथील नागरिकांना तात्काळ मदत पाठवावी ही शासनाला विनंती आहे। नगरपालिकेला विनंती आहे। महापौर साहेब, आयुक्त साहेब, आपण हा व्हिडिओ जर बघितला असेल, आपल्यापर्यंत बातमी गेली असेल, तर कृपया करून आपण सर्वांनी इथं यावं। हे पहा, लाटाच्या लाटा पाणी वाहत आहे। अशा प्रकारे जर परिस्थिती राहिली तर पुढील परिस्थिती नाजूक होणार आहे। अजून कुणीही प्रतिनिधी किंवा प्रशासनाचा माणूस घरकुल आलेला नाहीये। रात्री 2 दिवसापासून पडलेला पाऊस हा धोकादायक आहे। अशा प्रकारे भिंत खचत चालली आहे। भिंतीच्या खालून पाणी यायला सुरुवात झालेली आहे। ही भिंत कधीही पडू शकते। हे पहा, हे पहा, अशा तऱ्हेने भिंत कोसळण्याची शक्यता आहे। भिंतीच्या खालून पाणी येत आहे। प्रशासनाला विनंती आहे की कृपया आपण याची दखल घ्यावी। महापौर साहेब, आयुक्त साहेब, आपण तात्काळ इथं भेट देऊन त्या परिस्थितीचा आढावा घ्यावा ही आपल्याला विनंती घरकुलकर करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।